बघायला मिळालं आणि सभेसाठी जाणाऱ्या निखिल वागळे आणि असीम सरोदे यांच्या गाडीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे। निखिल वागळे यांच्या गाडीवर दगडफेक झाली, गाडीच्या काचा फोडण्यात आल्या, तर आक्रमक झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर शाईफेक केली। निखिल वागळे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये यावेळेस वाद झाला असल्याचं देखील बघायला मिळालं। तर पुण्यातील रस्त्यावरती हा जोरदार राडा आपल्याला बघायला मिळतोय। कारवरती जोरात दगड आदळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये या गाडीची काच पूर्णतः फुटली असल्याचं देखील आपण बघू शकतोय। अशा प्रकारे पुण्यात हा संपूर्ण राडा झालेला आहे। तर यावेळेस निखिल वागळे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। जवळ त्या ठिकाणी त्यांना कम्युनिकेशनसाठी पण पोलीस दिलेले होते। सर समोर ते येत असताना मध्ये ट्रॅफिकमध्ये कोणीतरी फायदा घेऊन दगड टाकलेला आहे, त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल। सर एक ठिकाणी हल्ले करण्यात आले, ती मुख्य चौकामध्ये घडलेली आहे। मुख्य चौकामध्ये पोलीस नसतात का किंवा ट्रॅफिकचे कुठले कर्मचारी असतील, त्यांना सगळा एवढा जमाव जमतो एक मिनिट म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये घटना घडली असती खंडोजी बाबा चौक हा मुख्य चौक आहे। एवढी मोठी रहदारी असते, पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या चौकात त्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही मध्ये बघून जे कोणी दिसतील त्यांच्यावर कडक कारवाई करू। जे व्हिडिओ आता समोर आले, जे व्हिडिओ आता समोर येत आहेत हल्ल्याच्या वेळेस त्यांच्यावर दगडफेक होताना मोजके 2-3 पोलीस दिसत आहेत, हातावर बोट मोजणे इतके पोलीस पाहायला मिळत आहेत। इतका मोठा बंदोबस्त तुमचा होता तुम्ही सांगताय, तर एवढा मोठा हल्ला कसा झाला? इथं त्याची तुम्ही बघितलं असेल, त्यांची येण्याची वेळ इथं 6 वाजेची होती। इथं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बंदोबस्त लावलेला होता। तर त्यांच्या येण्यामध्ये थोडासा वेळ मागे पुढे झाला, त्याच्यातून त्या जे प्रकार घडला त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल। ताब्यात कोणाला घेतलंय का हल्लेखोर? आता तिथं डेक्कन पोलीस स्टेशन आणि विश्रामबाग पोलीस स्टेशन त्या संदर्भात तिथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। नाही, तुम्ही बघितलं ना, पोलीस बंदोबस्त इथं लावलेला, इथं मोठं आंदोलन होतं ते सुद्धा पोलिसांनी हाताळलेलं आहे आणि याही बाबतीत कोणालाही सोडलं जाणार नाही। जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। महिलांना मारहाण देखील झाली सर, त्याच्याबद्दल आता मला माहित नाही, ते मी बघून त्यानंतर बोलू शकतो। भाजपच्या संबंधात महिला कार्यकर्ते बघतोय यावेळेस पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे। भाजपा कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांची गाडी घेतलेली आहे आणि या गाडीमध्ये निखिल वागळे, असीम सरोदे हे असल्याचं आपण बघितलं। तर आपण बघतोय कशा प्रकारे ही गाडी फोडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या सभेच्या ठिकाणी देखील भाजपाचा विरोध झुगारून निखिल वागळे पोहोचलेले होते। आपण पाहतोय निखिल वागळे यांची गाडी फोडण्यात आली आणि यावेळेस निर्भय बनो या सभेचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेलं होतं। मात्र या सभेच्या आधीच राडा झाला। 6 वाजेची वेळ या सभेसाठी देण्यात आलेली होती, मात्र साधारणतः 8 वाजेच्या सुमारास ही सभा सुरू झाली। या सभेच्या आधी पुण्यात हा संपूर्ण राडा झाला असल्याचं आपण बघतोय। तर पुण्यात जोरदार राडा झाला। राष्ट्र सेवा दल आयोजित निर्भय बनो सभेला भाजपाने विरोध केला। सभेला जाणाऱ्या वागळेंची गाडी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फोडली।
गाडीवर शाई फेकण्यात आली, अंडी देखील गाडीवरती फोडल्यात. रस्त्यावर झोपून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली आहे. गाडी सभास्थळापर्यंत पोहोचून गाडीचं मोठं नुकसान सुद्धा झालेलं आहे.